श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मेष राशीच्या जातकांनो, ऑगस्ट महिन्याचा सूर्य उगवताच तुमच्या आयुष्यात असा एक भयानक आणि अकल्पनीय चमत्कार घडणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानंतर आकाशातील नक्षत्राची अशी काही रहस्यमय आणि प्रचंड शक्तिशाली हालचाल सुरू झाली आहे, जी तुमच्या नशिबाचे चक्र पूर्णपणे फिरवून टाकणार आहे. गुरु आणि इतर प्रबळ ग्रहाची शुभदृष्टी थेट तुमच्या राशीवर पडत असल्यामुळे ऑगस्ट महिन्यात 5 अशा अद्भुत आणि अंगावर काटा आणणाऱ्या सकारात्मक घटना घडणार आहेत, ज्या तुमच्या संपूर्ण आयुष्याला एका रात्रीत कलाटणी देतील. अनेक वर्षापासून थांबलेली कामे वेगाने मार्गी लागतील आणि पैशाचा असा पाऊस पडेल की तुमची वर्षानुवर्षाची गरिबी क्षणात गायब होईल. परंतु थांबा, हा काळ जेवढा मोठा वरदान घेऊन येत आहे, तेवढाच तो एका भयानक आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या संकटाची चाहूल देत आहे. ग्रहाच्या या महासंग्रामात दोन अत्यंत वाईट आणि धोकादायक घटना तुमच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. जर तुम्ही वेळेवर सावध झाला नाहीत, तर एका क्षणात तुमच्या हातात आलेल्या कोट्यावधीचा आनंद हिरावून घेतला जाऊ शकतो. आयुष्यभराचा पश्चाताप तुमच्या पाठीशी लागू शकतो. तुमच्याच अगदी जवळची, दररोज सोबत हसणारी एक व्यक्ती तुमच्या पाठीत असा भयानक खंजीर उपसण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे तुमची नोकरी आणि संसार धुळीस मिळू शकतो. तर दुसरीकडे एक अनपेक्षित आर्थिक संकट तुम्हाला रस्त्यावर आणण्यासाठी दबा धरून बसला आहे. नक्की काय घडणार आहे तुमच्यासोबत ऑगस्ट महिन्यात? कोण पाडणार आहे तुमच्या विश्वासाचा बळी आणि कशी मिळणार तुम्हाला अथांग संपत्ती? हे 5 शुभ आणि 2 भयानक वाईट घटनांचे रहस्य समजून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत अजिबात चुकू नका, कारण ग्रहाचा हा गंभीर इशारा जर तुम्ही आज दुर्लक्षित केला तर उद्या वेळ निघून गेलेली असेल. चला तर मग उघडूया तुमच्या भविष्याचा हा गुप्तपट आणि जाणून घेऊया ते तुमची संपूर्ण भविष्यवाणी. मेष राशीच्या जातकांनो, गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानंतर आकाशातील ग्रहाची नक्षत्रे अशी काही रहस्यमय चाल चालणार आहेत, ज्यामुळे तुमच्या भाग्याचा बंद दरवाजा कायमचा उघडणार आहे. ऑगस्ट महिन्याचा पहिलाच आठवडा उजळताच ग्रहाचा राजा मानला जाणारा गुरु आणि इतर शुभ ग्रहाची अद्भुत दृष्टी थेट तुमच्या राशीवर पडेल. या काळात तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि पहिली सकारात्मक घटना घडणार आहे, ती म्हणजे तुमच्या आर्थिक स्थितीत प्रचंड मोठा आणि अनपेक्षित बदल. अनेक दिवसापासून अडकलेले पैसे, थकलेली वसुली किंवा जी रक्कम मिळणे अगदी अशक्य वाटत होते, ते अचानक तुमच्या हातात येईल. मेष राशीच्या जातकांनो, ज्या लोकांनी भूतकाळात कुठे गुंतवणूक करून ठेवली होती किंवा व्यापारात नवीन पाऊल टाकले होते, त्यांना ऑगस्टच्या सुरुवातीलाच प्रचंड मोठा नफा मिळण्याचे दाट योग बनत आहेत. उत्पन्नाचे नवनवीन मार्गकोस अचानक खुले होतील, ज्यामुळे तुमची वर्षानुवर्षाची पैशाची तंगी क्षणात दूर होईल. तुमच्या डोक्यावरील आर्थिक ताण कमी झाल्यामुळे मनात एक वेगळाच उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण होईल. परंतु हा मोठा धनलाभ होत असतानाच आकाशातील ग्रहाची ही शुभदृष्टी एका वेगळ्याच रहस्याकडे इशारा करत आहे. मेष राशीच्या जातकांनो, हा अफाट पैसा, समृद्धी तुमच्याकडे चालून येत असताना सावधान राहा, कारण या पैशासोबतच तुमच्या आयुष्यात एका न पाहिलेल्या आणि अत्यंत कपटी शत्रूचा छुपा प्रवेश होणार आहे. हा कोणता अचानक धनलाभ आणि तुमची वाढती श्रीमंती नेमकी कुणाच्या नजरेत भरणार आहे? तुमच्या जवळची कोणती व्यक्ती तुमच्या या आनंदावर वेश घालवण्याचा प्रयत्न करणार आहे, जे एकूण तुमच्या पायाखालची जमीन सरकेल? तर मेष राशीच्या जातकांनो, ऑगस्ट महिन्याच्या मध्ये उजाडताच तुमच्या करिअर, नोकरी आणि व्यवसायामध्ये दुसरी सर्वात मोठी सकारात्मक घटना घडणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा आणि मान सन्मान इतका प्रचंड वाढेल की तुमचे विरोधकही चकित होतील. वरिष्ठाचे पूर्ण सहकार्य लाभल्यामुळे अनेक दिवसापासून रखडलेली पदोन्नती किंवा पगारवाढ अचानक मंजूर होण्याचे दाट योग आहेत. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल किंवा व्यवसायात नवीन विस्तार करू इच्छित असाल, तर ग्रहाची ही शुभदृष्टी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. मेष राशीच्या जातकांनो,
एकीकडे तुमचे करिअर प्रगतीच्या शिखरावर पोहोचत असतानाच दुसरीकडे ग्रहाचा हाच योग तुमच्या आयुष्यात पहिली भयंकर वाईट घटना घेऊन येत आहे. कामाच्या ठिकाणी तुमची ही गोडधोड पाहून तुमच्या जवळच्या लोकांच्या मनात मत्सर निर्माण होईल. ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता, ज्याला तुम्ही स्वतःचे मानून मनातली गुपिते सांगता, तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे अत्यंत कटू आणि भयानक कारस्थान रचत आहे. तुमच्याच विश्वासातील व्यक्ती वरिष्ठ अधिकाऱ्याचे कान भरून किंवा व्यापारात गुप्तपणे अडथळे आणून तुमची नोकरी आणि प्रतिष्ठा धोक्यात आणू शकते. तर मेष राशीच्या जातकांनो, हा पाठीत खंजीर उपसणारा कोणताही बाहेरचा शत्रू नसून तुमच्याच अगदी जवळचा आणि दररोज तुमच्या सोबत उठबस करणारा माणूस आहे. या काळात कामाच्या ठिकाणी किंवा वैयक्तिक आयुष्यात कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे, स्वतःच्या आगामी योजना जाहीर करणे किंवा महत्वाची कागदपत्रे कोणाच्या हाती सोपवणे तुम्हाला कायमची अडचणीत आणू शकते. तुमच्या प्रगतीचा आनंद साजरा करताना सतर्क राहा, कारण या विश्वासघाताची एक लहानशी चूक संपूर्ण मेहनतीवर पाणी फिरू शकते. मेष राशीच्या जातकांनो, ऑगस्ट महिन्याचा उत्तरार्ध सुरू होताच तुमच्या कौटुंबिक आयुष्यात तिसरी सर्वात मोठी आणि अद्भुत सकारात्मक घटना घडू लागणार आहे. गेल्या अनेक महिन्यापासून घरातील वातावरणात चाललेला वाद, मानसिक तणाव आणि सदस्यामधील गैरसमज आता अचानक पूर्णपणे संपुष्टात येतील. ग्रहाची शुभदृष्टी तुमच्या कौटुंबिक स्थानावर पडल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन प्रत्येक कोपऱ्यात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. मेष राशीच्या जातकांनो, कुटुंबातील सदस्यामध्ये आपुलकी, प्रेम आणि सुसंवाद वाढेल. बऱ्याच काळापासून रखडलेले एखादे मोठे मंगल कार्य किंवा शुभ सोहळा तुमच्या घरात अचानक ठरण्याची दाट शक्यता आहे. नात्यामध्ये आलेला कटुपणा दूर होईल. कौटुंबिक ऐक्य अधिक मजबूत होईल. घरातील ज्येष्ठाचे आशीर्वाद लाभल्यामुळे आणि लहान मुलाच्या यशामुळे संपूर्ण कुटुंबाची प्रतिष्ठा समाजात उंचावेल. मेष राशीच्या जातकांनो, परंतु या हसत्या खेळत्या आनंदी वातावरणात अचानक एका जुन्या गुपितावरून किंवा मालमत्तेच्या विषयावरून गूढ सावट येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. आनंद साजरा करत असताना जुन्या गोष्टी उकरून काढणे किंवा कोणाच्या चिथावणीला बळी पडणे आता टाळा, अन्यथा घरातील आनंद हाच एका क्षणात चिंतेत बदलू शकतो. त्यामुळे कुटुंबाची गुपिते बाहेर जाऊ न देणे हीच तुमची सर्वात मोठी ढाल ठरेल. मेष राशीच्या जातकांनो, ऑगस्ट महिन्याचा शेवटचा टप्पा जवळ येत असताना तुमच्या आयुष्यात चौथी सर्वात मोठी सकारात्मक घटना घडणार आहे. ती म्हणजे तुमच्या आरोग्यात होणारा अभूतपूर्व आणि मोठा बदल. गेल्या अनेक महिन्यापासून जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी दीर्घकालीन आजाराने, शारीरिक थकव्याने किंवा मानसिक तणावाने त्रस्त असाल, तर या काळात आरोग्यात कमालीची आणि वेगाने सुधारणा दिसून येईल. जुने त्रास दूर होऊन तुमच्या शरीरात आणि मनात एक नवी सकारात्मक ऊर्जा संचार करेल. मेष राशीच्या जातकांनो, एकीकडे तुमचे आरोग्य सुधारत असतानाच दुसरीकडे आकाशातील ग्रहाची ही स्थिती तुमच्या आयुष्यात दुसरी भयंकर वाईट घटना घेऊन येत आहे. ऑगस्टच्या उत्तरार्धात अचानक एक अनपेक्षित आर्थिक संकट किंवा मोठा गुप्त खर्च तुमच्या मानगुटीवर बसू शकतो. घाई गडबडीत घेतलेला एखादा चुकीचा आर्थिक निर्णय, कोणालाही विश्वासाने दिलेले मोठे कर्ज किंवा कायदेशीर अडचण तुमच्या खिशाला आणि मानसिक शांततेला मोठा सुरंग लावू शकते. मेष राशीच्या जातकांनो, हा अनपेक्षित झटका तुम्हाला अचानक मोठ्या आर्थिक अडचणीत आणू शकतो आणि हातात आलेली सर्व पुंजी एका क्षणात रिकामी करू शकतो. या काळात कोणतीही मोठी जोखीम घेणे, लॉटरी किंवा शेअर बाजारात आंधळेपणाने पैसे गुंतवणे तुम्हाला प्रचंड महागात पडेल. हा काळ आर्थिक बाबतीत अतिशय सतर्क राहण्याचा आहे, कारण ही एकच निष्काळजीपणाची चूक तुम्ही तुमच्या सुखी आयुष्यातील शांतता कायमची हिरावून घेऊ शकते. मेष राशीच्या जातकांनो, ऑगस्ट महिना संपता संपता तुमच्या आयुष्यात पाचवी आणि सर्वात मोठी सकारात्मक घटना घडणार आहे. ती म्हणजे तुमच्या अनेक वर्षापासूनच्या स्वप्नाची आणि इच्छाची पूर्तता. तुमच्या राशीवर बनणारा दुर्मिळ ग्रहयोग तुमच्यासाठी नशिबाचे दरवाजे पूर्णपणे उघडेल. स्वतःचे घर खरेदी करणे, नवीन वाहन घेणे, दीर्घकाळापासून
अडकलेले सरकारी काम मार्गी लावणे किंवा एखादा नवीन व्यवसाय सुरू करणे या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला अनपेक्षित आणि प्रचंड मोठे यश लाभणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्या आयुष्यातील एका सुवर्ण अध्यायाची सुरुवात ठरेल. तुमच्या भूतकाळातील कष्टाचे आणि संघर्षाचे फळ तुम्हाला या महिन्यात नक्कीच मिळणार आहे. परंतु लक्षात ठेवा, ऑगस्ट महिन्यात जशा 5 मोठ्या सकारात्मक घटना घडणार आहेत, तसेच 2 भयंकर धोके आणि वाईट घटना सुद्धा तुमच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत. विश्वासघात आणि अचानक येणारे मोठे आर्थिक संकट या दोन गोष्टींपासून जर तुम्ही स्वतःचे रक्षण केले तर या महिन्यासारखा उत्तम काळ तुमच्या आयुष्यात दुसरा कोणताही असणार नाही. मेष राशीच्या जातकांनो, या दोन भयंकर वाईट घटनांचा प्रभाव पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आणि ऑगस्ट महिन्यातील 5 शुभ घटनांचा 100% पूर्ण लाभ मिळवण्यासाठी एक विशेष महाउपाय नक्की करा. गुरुपौर्णिमेनंतर दररोज सकाळी उठून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा आणि गुरुवारी गरजू व्यक्तीला पिवळ्या वस्तूचे किंवा अन्नाचे दान करा. ग्रहाची कृपा तुमच्यावर सदैव राहील आणि येणारे प्रत्येक संकट दूर पळून जाईल. तर मेष राशीच्या जातकांनो, ग्रहाचा हा शुभ प्रभाव तुमच्या आयुष्यात सदैव कायम राहावा आणि भगवान श्री हरी विष्णूचा आशीर्वाद तुम्हाला मिळावा म्हणून कमेंट बॉक्समध्ये जय गुरुदेव किंवा जय श्रीराम नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मेष राशीच्या मित्र परिवारासोबत आणि नातेवाईकासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून तेही या दोन मोठ्या धोक्यापासून वेळेवर सावध राहू शकतील. ज्योतिषशास्त्राशी संबंधित असेच अचूक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय माता दी.